हैदराबादेत उद्योगपतीवर नातवाने 73 वार केलेत। वेल्डन उद्योग समूहाचे चेअरमन आणि MD VC जनार्दन राव यांची नातवाकडून हत्या करण्यात आली। नातू कीर्ती तेजा याने भांडणावेळी आईवरही वार केलेत। मालमत्तेच्या वादातून नातवानं आजोबांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हा उघड झाला। आरोपी कीर्ती तेजा उच्च शिक्षित आहे, अमेरिकेत मास्टर डिग्री केल्याची सुद्धा माहिती मिळते। नातवाकडून 73 वार करून उद्योगपतीची हैदराबादेत हत्या करण्यात आली। या धक्कादायक अशा घटनेनं हैदराबाद हादरले। खरं तर या वादादरम्यान आईने मध्यस्थी केल्यानंतर आईवर सुद्धा वार करण्यात आले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, धक्कादायक अशी बातमी आहे, नातवानेच या ठिकाणी उद्योगपतीची हत्या केली आणि विशेष म्हणजे या वादादरम्यान आईने मध्यस्थी केल्याच्या नंतर आईवर सुद्धा वार करण्यात आले। इतक्या क्रूर प्रकार समोर आलाय। काय या घटनेसंदर्भात अधिकची माहिती? नक्कीच, कारण अत्यंत धक्कादायक गोष्ट आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण या ठिकाणी वेल्डन समूहाचे जे MD होते, संचालक होते, त्यांच्यावरती त्यांच्या नातवाने जवळपास 73 वेळा हल्ला जो चाकू भोगसून आहे ती हत्या केलेली आहे आणि हे 73 संपूर्णपणे वार आहेत ते केलेले आहेत। या संपूर्णपणे प्रकरणात ह्या भांडणाच्या वेळी आईवरती देखील त्याने हा जो हल्ला आहे तो केलेला आहे आणि आईवरती देखील हॉस्पिटलमध्ये जे उपचार आहेत ते सुरू आहेत। या प्रसंगी या प्रकरणानंतर पोलिसांनी या नातवाला अटक देखील करण्यात आलेली आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस या अनुषंगाने तपास करतात की त्याचं कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलेलं होतं का किंवा त्याचा काही पूर्वीचा राग त्याच्या आजोबांवरती होता का, या अनुषंगाने देखील ते तपास करतायत। पण प्रामुख्याने पाहायचं झालं तर हा जो नातू आहे तो उच्च शिक्षित आहे आणि त्याने अमेरिकेतून मास्टर्स डिग्री देखील केलेली होती आणि याच मास्टर डिग्री नंतर तो हैदराबादमध्ये परतल्याच्या नंतर काही महिन्यांमध्ये तो आपल्या आजोबांसोबत वास्तव्यास देखील होता। परंतु ह्या प्रकरणामध्ये त्याचा नक्की काय क्रूरता एवढी होती की ज्याने एकूण 73 वार आहेत ते त्याच्या आजोबांवरती केलेले आहेत, हे देखील आता पोलीस तपासत आहेत। किंवा या हल्ल्याच्या वेळी तो कुठल्या व्यसनाच्या आहारी होता का, हे देखील आता पोलीस तपासतात। त्यामुळे हे संपूर्णपणे धक्कादायक प्रकार आहेत। परंतु वेल्डन समूहाचे हे MD होते, हे संचालक होते, त्यांच्यावरती 73 वेळा जो चाकूने हल्ला करत हा जो वार आहे तो केलेला आहे। पोलीस या प्रकरणी अधिकचा जो तपास आहे तो हैदराबादमध्ये करत आहेत। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।